नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम 5 मिनिटात तयार होणारी एकदम झटपट अशी सोपी रेसिपी पाहणार आहोत. अगदी लहान मुलांना आवडेल अशी पिरी पिरी गार्लिक बॉल ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी उकडलेले 5 बटाटे घेतलेले आहेत. आपण आता हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत. बघू शकता असे मी बटाटे आहेत ते सोलून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण आता हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही हे हाताने मॅश केलात तरी चालेल, पण शक्यतो बटाटे आहेत ते किसूनच घ्या. बघू शकता आपले बटाटे आहेत ते किसून झालेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये बाकीचं साहित्य आहे ते घालायचं आहे. 2 चमचे इकडे मी ब्रेड क्रम्स घेतलेला आहे ते घालणार आहोत. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे मी ते घालायचं आहे. त्यानंतर 4 लसूण पाकळ्या अशा मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालणार आहेत. त्यानंतर ऑरिगॅनो अर्धा चमचा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा पिरी पिरी मसाला आहे तो घालायचा आहे. पिरी पिरी मसाला हा रेडीमेड मार्केटमध्ये मिळून जाईल तुम्हाला. त्यानंतर हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इकडे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे. असा डो झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही इकडे मी मीठ नाही वापरलं, कारण का पिरी पिरी मसाल्यामध्ये आणि ऑर्गॅनोमध्ये मीठ असतं. त्यानंतर थोडंसं असं हाताला तेल लावायचं आहे. आपण आता ह्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया. बघू शकता एकदम सोपं आहे करण्यासाठी. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे मस्तपैकी असे तळून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. आपण आता हे पिरी पिरी गार्लिक बॉल आहेत या तेलामध्ये असे एक एक करून सोडायचे आहेत. सर्वप्रथम गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवा. हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करा व असं मध्ये मध्ये असं पलटी मारत राहायचं आहे. मस्तपैकी असा सोनेरी कलर येतो. बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी असा पिरी पिरी गार्लिक बॉलला सोनेरी कलर आलेला आहे. आणि मस्तपैकी आपले पिरी पिरी गार्लिक बॉल आहेत ते झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे मस्तपैकी तुम्ही टॅमॅटो केचप मेयोनीज याच्याबरोबर पण खाऊ शकता. आहे की नाही एकदम सोपी आणि झटपट रेसिपी 5 मिनिटात तयार होणारी. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.